नमस्कार, आपण नाशिकमध्ये आहोत। नाशिकमध्ये गेल्या 17 दिवसापासून पावसाची सततधार सुरू असल्याने गंगा गोदावरीला मोठे पूर परिस्थिती निर्माण झाली। 17 दिवसापासून पुराची परिस्थिती अशाच प्रकारे आहे। काही वसरता काही चढता असा पूर असून आज सकाळपासून गंगेला गंगापूर धरणातून 6336 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तरी माझ्या पाठीमागे बघू शकता हे मारुतीच्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी कालपासून सुरू आहे। या परिसरामध्ये पूर्णतः पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिसरामध्ये असलेले छोटे मोठे सर्व मंदिरे हे पाण्याखाली असून तसेच सर्व मंदिरांना हा पाण्याचा येडा आहे। तसेच चांदोरी सायखेडा या ठिकाणी असलेले छोटे मोठे मंदिर ते देखील पाण्याखाली पूर्णतः बुडून गेलेले आहे। तसेच या ठिकाणी एकमुखी दत्त मंदिर असेल, वरराम मंदिर असेल, हे पूर्णतः पाण्याखाली असल्याची परिस्थिती बघावयास मिळत आहे। तरी या ठिकाणी पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळत आहे। या ठिकाणी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती बघण्यासाठी असेल, तसेच या पुरामध्ये सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक बघावयास मिळाले। तसेच गेल्या 24 तासापासून पाण्याचा ओघ सुरू आहे। सकाळपासून सततधार पावसाची सुरू असल्याने कंटिन्यू पाणी पडत असल्याने पूर परिस्थिती नाशिकमध्ये पूर्णतः आहे। नाशिक मधील 8 धरणं हे ओव्हरफ्लो झाल्याने सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा वारंवार इशारा देण्यात आहे। नागरिकांना काळजी घेण्याचा वारंवार इशारा देण्यात आहे। तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी हेच प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।